आणि अध्यात्मचिंतन, आत्मस्वरूपाची ओळख आणि आत्मऐक्याची अनुभूती, देहबुद्धीची निवृत्ती. वृत्ती जेव्हा देहाकार असते तेव्हा तिथं अज्ञान स्थगित असतं, अज्ञानाची शक्ती असते, अविद्येचा बुद्धीमध्ये पगडा असतो. त्या ठिकाणी दुःखाचं ओझ व्हावं लागतं. सुख तिथं माहित नसतं, अनुभव नसतो सुखाचा, प्रत्येक जगताचा असतो आणि भेद ईश्वराचा आणि जीवाचा असतो. हा भेद मायेमुळे असतो आणि ही अविद्या आपण जिवंत ठेवली, आपण तिला खत पाणी घातलं, कुणाला? अविद्येला. म्हणून ती तुमच्यापाशी थांबते, जगते आणि तुम्हाला त्रास देते, म्हणजे दुःख. मग तुम्ही तिला पाणी घालू नका ना, झाड वाळून जात. खत पाणी नाही तर झाड वाळून गेलं. म्हणून अविद्येला जिवंत ठेवणं म्हणजे देहावर जगणं, जगताला बघणं, वृत्तीवर थांबणं आणि विषयाला भोगणं, जडाला माझं म्हणणं आणि भ्रमाला उत्पन्न करणं. सदा न कदा वृत्ती भ्रमातच आहे, नाम देहात आहे. जगत नसताना मानलं की अविद्या आहे. पदार्थ दिसून खरा नाही आणि तो खरा वाटतो ही अविद्या आहे. वृत्ती देहाकडे जाती ही अविद्या आहे. देहालाच माझं म्हणती ही पण अविद्याच आहे. पण देहाचा जेव्हा वाद होतो ती ब्रह्मविद्या आहे. त्या स्थूलाला सोडून आत येती वृत्ती, देहाला सोडती विवेकानं. जडाचा संबंध संपतो जातो, विवेक तयार होतो आणि तिला खरं कळू लागतं. विवेक खरा आणि खोट्याचा निवाडा करतो, खोट्याचा परित्याग होतो आणि खऱ्याचा स्वीकार करतो. ते अंतःकरण जडाला सोडून अंतर्मुख होत आणि ते मन रामाला शोधत. तेव्हा देहाला ते मन सोडत. तेव्हाच ओळखीला सुरुवात होती आणि भक्ती सिद्ध होती आणि मुक्ती प्रतीला येते. हीच खरी भक्ती, परमात्म्याची प्राप्ती, जगताची निवृत्ती आणि दुःखाची समाप्ती आणि भगवंताची एकतेची स्थिती, ऐक्याची स्थिती म्हणतात. देहाचं ऐक्य अविद्या आहे, परमात्म्याचं ऐक्य ब्रह्मविद्या आहे, सुखाची अनुभूती ब्रह्मविद्या आहे आणि दुःखाची प्रतीती ही अविद्या आहे. म्हणून अविद्या जेव्हा मरती तेव्हा जीव तरतो. पण तिला मारायला संत आणि ब्रह्मविद्या आणि ग्रंथ, तिला मारायला ब्रह्मविद्या, संत, ग्रंथ. तेव्हा ती मरती, ती मरतच नसते. नाही, अविद्या मरत नाही आणि ती आहे तुमच्यापाशी, ती कळत नाही. तिला बुद्धीनं सांभाळलं हे तुम्हाला माहित नाही. बुद्धी सोबत आहे, त्या बुद्धीला माहित नाही. का माहित नाही? का माहित नाही बुद्धीला अविद्या आहे माझ्यापाशी? खरं संताची भेट नाही. अविद्येचं स्वरूप संत सांगतात ग्रंथाच्या माध्यमातून. ती कशी आहे आणि ती कुठं आहे, तिचं स्वरूप काय आहे, ती करते काय, हे सगळं संत सांग ग्रंथाच्या द्वारे. मग कळतं की आहे माझ्यापाशी.
मी संबंध धरला तिचा. आतापर्यंत संबंध अविद्येचा आहे, न की भगवंताचा. अविद्या बुद्धीत असेल तर भगवंताचा संबंध नाही. अविद्या तुमच्या सोबत असेल तर ईश्वराची ओळख नाही. अविद्या जिवंत आहे त्यावर जगत निवृत्ती नाही. आणि अविद्येला वाढवलेली वासना तुम्ही सोडत नाही तोपर्यंत ती मरत नाही. म्हणून माऊलीच्या ओवीचे चिंतन करताना हृदय जेव्हा पवित्र आणि पावन होतं, शुद्ध आणि एकाग्र होतं, स्थिर आणि मंत्रमुग्ध होतं, तेव्हा भगवंताचं नातं तयार होतं आणि जगत बाधित होतं, आवरण निवृत्त होतं, चित्त चिन्मय होतं. तेव्हा रामाचं दर्शन होतं, तेव्हा भेद जातो आणि अभेद प्रगटतो. तेव्हा ती मरते, नाश पावते. अविनाशी प्रगटतो ना, तिच्या नाशानंतर अविनाशाचा प्रगटकरण. तोपर्यंत नाही. जेव्हा पावसाचं पाणी जमिनीत जातं तर गवत आणि धान्य वर येतं. हे कार्य पाण्याचं असतं. धनधान्य हे पाण्यामुळे उगवतं पृथ्वीच्या साह्यानं. तसं मोक्ष उगवतो संताच्या ग्रंथाच्या साह्यानं. म्हणून महत्व संताला द्या आयुष्यात, नंतर बाकीचा व्यवहार. महान संतांनी ग्रंथ वेदांत, दुसरं काही समजू नका. नसतच तुम्ही समजलं म्हणून काय जाय, तुम्ही काही समजताल पण महत्व वेदाला, महत्व गीतेला, महत्व ओवीला आहे माऊलीच्या. तुमच्या मानण्याला महत्व नाही. तुम्ही देहाला मानले ना. अविद्येला जाणलं, देहाला मानलं आणि दुःखाला अनुभवलं, हे तुमचं जीवन असंच वाया गेलं. म्हणून मानणं हे खोटं नातं असतं. मला नाही पोरग त्याच मानलं, मानलेलं खरं असतं का? ती माय बरी असते का? हा तसं जगत हे मानलं, देह हे मानलं. मानलेला खरा नाही आणि असलेला खोटा नाही. हे कळालं की तोटा नाही. मानलं म्हणजे काय? मानणं म्हणजे काय? नसताना त्याला जागा देणं, ते नाहीच आहे. ते बुद्धी तिकडे गेली नाही म्हणली, त्याला म्हणतात मानणं. आणि जो आहे त्याला म्हणतात जाणणं. नाही त्याला सोडणं. आणि आहे त्याला मन जोडणं. कोण आहे? परमात्मा. कोण नाही? अनात्मा. मग कुणाला सोडायचं? अनात्म्याला. कसं सोडायचं? देह अनात्मा आहे, तो सुटत नाही. सुटतो. आणि अधिकार तो श्रवण असेल आणि हृदय पावन असेल, मन पवित्र असेल, साधू ब्रह्मवित्ता असेल, हातात ग्रंथ असेल, वृत्ती शांत असेल, मदिबोध असेल, तेव्हा तोच दिसतो आणि तोच असतो. तिथे जगत नसत, केवळ तो. न जगत, न देह, न वृत्ती, न व्यवहार, न मन, न जन, न तन. केवळ तो. आणि तो म्हणजेच मी. आणि मीचा पाठ तो म्हणजे मी. आणि मी हा शब्द वृत्ती आहे. आणि अनुभूतीमध्ये वृत्ती नसतीये. आणि अनुभूती मांडताना वृत्ती लागतीये, पण अनुभव सांगताना तिचे सहकार्य आहे. भाजी आणायला पिशवी लागते, पण पिशवी टाकून भाजी कापावी लागते. पिशवी सगळं भाजी कोणी कापत नाही हे सांगायचं काम नाही.
तसं अनुभूतीमध्ये ही पिशवी लागतच नाही. आणि ज्यानं अनुभूती भोगली त्याला पिशवी बाजूला सरायची सांगायची गरजच नाही. पिशवी बाजूलाच असती, अविद्या कापलेलीच असती, विज्ञानाची रीतच असते, अनुभूती सततच असते आणि भ्रांती समाप्त असते. जीवनमुक्तीची साथ असते आणि संताची बरसात असते. बोधाचा पाऊस असतो आणि ज्ञानाचा ध्वज असतो. आत्मसुखाचं स्वराज्य असतं आणि जगताचा वाद असतो. बुद्धी गुंतापाशी सतत असते आणि दोघांचं मिलन असतं. सुखाचं साम्राज्य असतं आणि जगताचा समोर भाव असून मिथ्यात्व असतं. परमात्मा सत्य असतो, तो अनुभव असतो आणि जगताचा बाध असतो, तो महात्मा असतो. अनात्म्याशी नाही, तो महात्मा. अनात्म्याचा परित्याग करून वृत्ती जेव्हा भगवंताची समरस असते, वेदान संयुक्त असते, बोधामध्ये तदाकार असते, वेदाची संपत्ती असते आणि ओवीची साथ असते आणि प्रारब्धावर मात असते, तिथं तो आणि ती एकत्र असते. ही जीवनमुक्ती असते. वेदांताचं, साधकाचं, श्रवणाचं, महात्म्याचं, ओवीचं खूप आनंद झाला. आवरलं. पाठ सुखाची कसे बरसात करतात, दुःखाला कसं समाप्त करतात, मनाला कसं राम करतात, देहाला कसं बाधित करतात, जगताला बुद्धीतून निवृत्त करतात आणि आज बुद्धीमध्ये आत्मरसाला भरतात. माऊली जीवाला तारतात आणि सुखाला देतात, दुःखाला बंद करतात. त्यांना तर माऊली म्हणतात, त्यांनाच माऊली म्हणतात. जिथे दुःख बुद्धीला शिवत नाही, अज्ञानतेत उरत नाही, मन देहभावाकडे जात नाही आणि आत्मस्वरूप सुख संपत नाही, त्याच नाव माऊली. हे भंडार माऊलींच आहे, ही संपत्ती माऊलींची आहे, ही स्थिती ज्ञानाची आहे, ही अनुभूती सुखाची आहे, ही संपत्ती वेदाची आहे आणि हा काल महाकाल आहे. आत्मचिंतनाचा काल महाकाल. कालाचा परी असतो आपण. तिथं काल पण थांबतो. महात्मे आमचे महाराज सांगायचे, सतत काका बोलायचे, दाराच्या आत काल येत नाही तोपर्यंत सेवन बंद होत नाही. काल पण थांबतो, आयुष्य त्या ठिकाणी वजा होत नाही, कायम तेच आयुष्य राहतो. सतत महात्मे बोलायचे आमचे, तुमचे हे आयुष्याचा काल संपला नाही बरं, मोजली जात नाही, काल थांबतो बाहेर. आयुष्याला काल लागत नाही. तुम्ही कालाच्या परीत आत्मचिंतनामुळे आम्ही सतत ऐकलंय. म्हणून श्रवणाला आम्ही कधी सोडलं नाही ना. संसाराला प्राधान्य कधीच दिलं नाही, कधीच ना. ग्रंथ, संत, चिंतन आणि श्रवण याच्यापेक्षा श्रेष्ठ कधीच काय वाटलं नाही. नंतर संसार, पण आधी चिंतन, आधी संत दर्शन, आधी वेदाकडे जाणं, ओवीला पाहणं, आत्मचिंतनात बुद्धीला ठेवणं आणि व्यवहार करणं. सुखानं करा, मग सुखानं करा. एकदा गाडीत पेट्रोल टाकलं, टँक पूर्ण केला, गाडी धावते बडा 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 बडा, रस्ता पार करती. पण टँक फुल केल्यावर करायची आणि मग संसार काही त्रास देत नाही, बुद्धी विकार जात नाही, देहभाव उत्पन्न होत नाही आणि दुःख तुम्हाला शिवत नाही. त्याचं नाव श्रवण भक्ती. ती सोडायची नाही, ती नाही सोडायची. हो ताई, रामकृष्ण. नसतं जे विकार होतो, ज्या संबंधानं त्याचा संबंध करायचा नसतो, ज्यामुळे विकार थांबतो, ही ज्ञानेश्वरी आहे. त्याचा संबंध जिथे विकारच भस्म होतो, आकार बाधित होतो, निराकार प्रगट होतो, ही ज्ञानेश्वरी. आणि त्याला सोडायचं, संसार करायचा. मरुस्तर तुम्ही शिकवलं,
दिवशी मन बेजार, तिथे जीव लावायचा. जिथं उद्धार आहे तिथं काहीच करायचं नाही. तिथे अवघड आहे. चला तुम्हाला ओव्या, तुम्हाला जाग्यावर समाधी लागल. समाधी तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल. इथून पुढच्या ओव्या अशा आहेत. कोण जात रात्री अभ्यास करू लागले म्हणतात. आणि येणे किर संन्यासे जे आत्मरूपी दिठी पैसे हे कर्मये कैसे देखणे आहे. आत्मरूपी दिठी पैसे ते करणे कर्म ऐसे देखणे आहे. अर्जुना, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृष्टी एकरूप होईल. ते कर्म कोणचं आहे, ते कर्म कसं करायचं आणि कर्मातून मन कसं बाहेर काढायचं. कर्माचा आणि मनाचा संबंध संपवणं म्हणजे कर्मसन्यास योग आहे. असं जर कर्म केलंस तर तुझी दृष्टी कर्मात राहणार नाही आणि आत्मस्वरूपातून भिन्न होणार नाही. आणि ते कर्म कसं करावं लागल हे तुला मी सांगणार आहे. पडोई गेली या भिंती चित्राची केवळ होय माते. इथंच थांबू आपण. पडून गेली या भिंती चित्राची केवळ होय माती. का पाहली या गती आधारे उरे. अर्जुना, आपल्याकडे भिंत चित्र काढलं देवा. आता भिंत पडली, चित्र राहिलं का? नाही ना. भिंत पडलं, चित्र कुठं? तस कर्मातून मन काढल्यावर तुला जो कर्मातून मिळालेला जो संबंध आहे, कर्माचं जे फल आहे ते कुठं भोगावं लागणार आहे. कर्माचा संबंध जातो, कर्माचा फलाचा त्यागही होतो आणि वृत्ती माझ्यात येते आणि आत्मसुखामध्ये रंगून जाती. देह सुखाची स्थिती कुठं राहते? कुठं देह उरतो? भिंत पडल्यावर चित्र उरलं नाही आणि कर्माचा बाद झाला, कर्माचा संबंध गेला तर देहाचा भाव कुठं उरला आणि कर्तेपणा कुठं शिरला? जिथं कर्तेपणा नाही तिथं कर्माचा संबंध नाही. जिथं कर्माचा संबंध नाही तिथं फळभाव नाही आणि जिथं फळभाव प्रगट होत नाही हृदयात तिथे भोक्ता भाव नाही आणि भोक्ता बी नाही आणि करता नाही. तिथं माझ्या वाचून बुद्धीला काही जाणता येत नाही. तिथं जगत उरत नाही आणि दुःख शिरत नाही आणि तुला माझ्या प्रतीती विना कुठलाच अनुभव येत नाही. तो कर्मसन्यास योग तुला मी देणार आहे. छोटी संकल्पना करतो, बोलायचा ओळीचा प्रयत्न करतो, कारण पूर्ण अध्याय 18व्या अध्यायाचा एक एक शब्दामध्ये आपल्या मनाला न्यायचंय आणि बुद्धीला शब्दाचा संबंध करायचा आहे. तेव्हा देहाचा संबंध बुद्धी सोडून देते. माऊलीच्या ओळीचा संबंध बुद्धीनं केला तर देहाचा वाद झाला. मग तिच्या देहाला शिवत नाही बुद्धी. देहाला माझं म्हणत नाही अंतःकरण. ते भाव संपतो, तिथं आत्मभाव जागा होतो. कर्मसन्यास योग. कृष्ण परमात्मा अर्जुनाला 18व्या अध्यायामध्ये हातात मोक्ष देतात. पुढे तर लई मजा आहे. अर्जुन देहावरच येत नाही, भगवंताला ते देहावर नसल्या बोलता बी येत नाही. त्याला पुन्हा पुन्हा देहावर आणते देव. हे हसू येते. कालपासून सुरू झाला ते खेळ. तेव्हा तुम्ही तर म्हणतात आत्मभोग सुखभोग, मला का देहावर आणतात? अरे तुला बोलू कसं मग? माझं काम व्हायचंय ना. मला मोक्ष मांडायचा तुझ्या सोबत. निमित्त तुला केलं, तू जर माझ्याशी एकरूप झाला तर बोलू कुणाला? म्हणून त्याला जाग केलं, पुन्हा पुन्हा देहावर आणलं. लई मज्जा आहे पुढच्या ओळीमध्ये. लई म्हणजे लई ग्रंथ सोडू वाटायचं नाही. पुन्हा पुन्हा कृष्ण परमात्मा त्याला देहावर आणायले. भगवंताला म्हणाले अर्जुन कमून तुम्हाला बाहेर आणायला? मला तुमच्यापासून भिन्न का करायला? कधीही मला असा अभ्यास साधला नव्हता. कोही मला जाणताच आली नव्हती. सत्संगामध्ये ज्ञानेश्वरी मांडता आली नव्हती. पुन्हा जाणं भगवंताची लीला महान आहे. एक कोवी वाणीतून यायली आणि चिंतन व्हायलं. या देहाचं सार्थक, आयुष्याचं सार्थक.
ह्या प्रारब्धाचं भाग्य उजळलं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आता ज्ञानेश्वरीचे चिंतन नाही सांगतायत. गेली या भिंती चित्राची केवळ होय माती, का पाहलिया राती अंधारे रे. उजळल्यावर अंधार राहतो का रे अर्जुना? नाही देवा. भिंत पडल्यावर चित्र राहत नाही, उजळल्यावर रात्र राहत नाही, मी कळाल्यावर जगत भाव होत नाही. मी प्रगट झाल्यावर हे जगत आहे, जगत भाव उत्पन्नच होत नाही. कारण मी जर प्रगट झालो तर जगत कुठे आहे? पण जगत जर दिसलं तर मी कुठे आहे? म्हणून जगत आणि जगदीश्वर हे दोघं भिन्न रूप आहेत. जेव्हा बुद्धीला जगत दिसतं, जगत वाटतं, जगताचा संबंध बुद्धी करती, तेव्हा ती परमात्म्या सोबत नसती, देहासोबत असते, असं भगवंताला सांगायचंय. संपला आपला विचार. जे रूपच नाही उभे, जे रूपच नाही उभे, ते सावली कायाची शोभे. दर्पणावीन बिंबे वदन केपा, दर्पणावीन बिंबे वदन केपा. जर आरसाच नाही तर ह्या बिंबाचं प्रतिबिंब पडतच नाही. जर आकारच नाही कुठल्या पदार्थाचा, सावली पडत नाही, सावलीच नाही. जर वस्तू असेल तर सावली. म्हणून जे रूपच नाही उभे, ते सावली कायाची शोभे. रूपच नाही, देहा नाही, पदार्थ नाही, वस्तू नाही, त्याला सावली पण नाही. जर वस्तू स्वीकारली तर सावली आहे. तसं जगत स्वीकारलं तर दुःख आहे, आणि मी प्रगटलो तर सुख आहे. भगवंताची वाणी समजायला कठीण आहे. जेव्हा बुद्धीला समजतं तर बुद्धी अविद्येतून बाहेर येते. देहाचा संबंध संपला जातो आणि मन देहातून भिन्न होत. ईश्वराचे तदाकार होत, आत्मसौख्याचं भांडार खुलं होत, आणि जगताचा बांधून जगदीश्वराचं नातं तयार होत. ते तर जीवनमुक्तीचं खातं. पण ते होणं फार कठीण आहे. ऐकणं कळणं सहज आहे, पण ती स्थिती भोगणं सहज नाही. पण ज्ञानाकडे आल्यावर कमी नाही. संत भेटल्यावर अविद्या राहत नाही. श्रवण निद्रा म्हणजे झोप. झोप संपली. काय म्हणते भगवंत बघा. पिटली या निद्रेचा ठाव, कैसा स्वप्नाशी प्रस्ताव. अर्जुना, तर झोपच नाही तर स्वप्न पडत नाही देवा. मग साच का वाव कोण म्हणे. अर्जुना, एक सांगू बाळा, बोला देवा. साच का वाव. साच म्हणजे खरं, वाव म्हणजे मिथ्या. करोनी संसार वाव, स्वरूपी अंता ठाव. हो अध्याय 15. 15 अध्यायामध्ये वाव शब्द घेतलाय, तो वाव इथं आलाय. वाव म्हणजे मिथ्या, करोनी संसार वाव, स्वरूपी अंता ठाव. हो अध्याय 15. 15 अध्याय संसार पक्ष निरूपण करताना जगन मिथ्यात्व म्हणजे वाव आहे आणि परमात्मा व्यापक आहे हे सांगितलंय पुरुषोत्तम योग मध्ये. तिथे ज्ञानेश्वरी संपली आहे. आणि पुढे नंतर मग पुन्हा वगैरे कर्म मोक्ष संन्यास वगैरे नंतर मांडले. पर पूर्ण ज्ञानेश्वरी गीता तिथं संपवली भगवंतात 15 अध्यायामध्ये. 15 अध्याय फार श्रेष्ठ आहे. आपण बायका रोज म्हणतच आणि म्हणावाच. 15वा 12वा 8वा. हो ताई. पिटल्या निद्रेचा ठाव, कैसा स्वप्नाशी प्रस्ताव. निद्रा गेली, स्वप्न नाही पडत. आणि स्वप्न नाही पडल्यावर त्याला खरं म्हणायचं का खोटं म्हणायचा प्रश्नच कुठे येतो. तसं जगतच दिसत नाही, चित्त होत नाही, मग ते खरं का खोटं
स्वप्न जर राहिलं त्याला खरं खोटं म्हणायची गरज नाही. तसं जगत सिद्ध होते ज्ञान दृष्टीनं तर त्याला सत्य आणि मिथ्या व्हावं आणि काय 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 म्हणायची गरज उरत नाही. म्हणून तुला मी जगत कसं आहे, नाही का आहे, वा का सत्य हे तुला मी सांगणार आहे असं भगवंत अर्जुनाशी बोलतात. चला मग साच का वावं कोण म्हणे, जगत सिद्ध होत नाही तर त्याला खरं खोटं कोण म्हणणार आहे? म्हणणारच कोणी नाही. जगत सिद्ध होत नाही, व्यवहाराची गरज नाही, वृत्तीत राहत नाही, अनुभूती वाचून काहीच नाही, शब्दाची गरज नाही, सुख संपत नाही, तर व्यवहार सिद्ध होत नाही तर शब्दाची काय गरज आहे? आणि शब्दाने सत्य आणि मिथ्य मांडायची काय गरज आहे? कारण तोच आहे, सगळा तोच तो, सगळा तो. तर वाव आणि सत्य काय म्हणायचं? मग वाव आणि सत्य कवा आहे देवा? येतात गेला व्यवहारामध्ये आणि भक्तीमध्ये. जेव्हा भेद स्वीकारतात व्यवहारामध्ये, भेदाला किंमत आहे कुठं कुठं देवा? व्यवहारामध्ये भेदाला महत्व आहे. आणि जेव्हा भेद आहे तो कल्पित आहे. जसं 100 पुरुष 1000 माणसं लग्नामध्ये असतात, मग सगळे जर एक आहेत तर स्त्री सगळ्याला माझं म्हणते का? नाही देवा, तिचा एकच असतो ना. यस, जसं नाना पदार्थ आहेत, नाना पुरुष आहेत, सगळे पुरुष ते परमात्माच आहेत, तर स्त्री सगळे माझे म्हणत नाही, नाही म्हणत, कोणी तो भेद लागतो. म्हणजे अनंत पदार्थाची व्यवृत्ती करून भेदाच्या साह्यानं तो माझा आहे ही व्यवहार करायला वृत्ती लागते आणि बाकीची व्यवृत्ती होती आणि एकाची स्थिती तयार होती आणि तो संबंध होतो. तो संबंध म्हणजे भेद आहे आणि संबंधाचा वाद म्हणजे अभेद आहे. कुठलं कल्पित आहे विचारसागर मध्ये मला फार त्रास व्हायला त्या गोष्टीचा. तो अभेद इतका मस्त मांडलाय विचारसागर मध्ये. म्हणून आपण घेऊ थोडा 15-20 मिनिटं आणि व्याजामध्ये काय जायचं. हो माऊली साष्टांग त्याच जगत रूप आहे विवर्तवाद. रूपाचा प्रत्याग नव्हता, रूपांतरण भान होणं. पुरुरूप कधी सुट नाही, जगत जरी बनला तरी परमात्मा. त्याने पुरुरूप सोडलं नाही म्हणून नित्य आहे आणि आम्ही पुरुरूप सोडलं म्हणून आम्ही अनित्य आहेत, आम्ही बद्ध आहे. त्याने रूप सोडलं नाही पूर्वा ईश्वरानं, कारण त्याची उपाधी माया आहे, आमची अविद्या आहे. अविद्येमुळे बद्धता आहे, मायेमुळे नित्यता आहे, मुक्तता आहे. दोघं एकच आहे आम्ही, जीव आणि शिव, दोन नाहीये. जीव आणि शिव दोन नाहीच, फक्त उपाधी भिन्न आहे, अधिष्ठान एक आहे. वृत्तीचा वाद आहे, अधिष्ठानाचे प्रागट्य आहे. उपाधीचा परित्याग करणार अंतःकरण उपहिताकडे जात आणि चिन्मय होत. हे खरं वेदाचं वैभव बुद्धीच्या हातात संत देतात. चिन्मयता सोनं घ्यायचंच अभ्यास नसल्यामुळे नसती. सांगा इथे का इथं आत्मचिंतनाचा पाऊस आहे, नाही तर कथा न कीर्तन. इथं फक्त त्याच्या अनुभूती येण्यासाठी आत्मदर्शन आहे. इथं केवळ वेद आहे, इथं ओवी आहे, माऊली आहे, साक्षात भगवंत आहे. सटरम बटरम नाही आमच्यापाशी. कारण तिथे यायला इथं यायला ते लागतंय, ते लागत नाही असं नाही. पण सासरी जाताना मायबाप लागत नाही, सोडावं लागते. नांदायला पतीच्या घरी माय बाप गाव गोत्र सगळं टाकावं लागतं, तेव्हा तिला सासर मध्ये राहता येत.
सगळा बोज आणल्यावर कोणी ठेवून घेत नाही. टाकायचं, महिला सोडायचं, गावाला बंद करायचं, गोत्र बदलायचं आणि आडनाव पण सोडायचं. तर तुला सासर मध्ये घेतात. तसं हे बाकीचं सोडलं बहिरंग, तुला आत्मचिंतनाकडे बुद्धीला नांदता येतं. सटरम बटरम सटरम बटरम काय लावलं का तू? एकदा हे एकदा ते, महिनाभर माहेरी आणि 8 दिवस सासरी. पहिल्यांदा का गाबडी नाही नांदत. तसं सारखं जगतात देहात नांदे का बुद्धी भगवंतात. मला हे सांगायचे, मला पोरगी फिरगी सांगायची नाही. मग तुम्हाला कळत नाही म्हणून बोलावं लागतं नाविलाजाने. हो माऊली, खरंच बुद्धी सतत बुद्धी देहावरच आहे. नांदी का बुद्धी भगवंतात. सोडला का तिनं माहेर, नाही नाही. नांदी का सासर मध्ये, गेली का भगवंतामध्ये बुद्धी. टाकला का तिनं देह, सोडला का तिने व्यवहार, संपला का विकार. मग व्यवहार सुटला नाही, विकार थांबला नाही, देहभाव सुटला नाही तिनं. मग ती भगवंतात नांदत नाही. बेकार बुद्धी. कशी बेकार बाई, नांदत नाही. कोण बोलत होते? हो माऊली. जशी स्थिती तशी भोगणं आणि भगवंताला अंतःकरण वाहणं आणि त्याची भक्ती करणं आणि त्याला प्राप्त करणं, त्याला श्वास अर्पण करणं, विश्वास ग्रंथावर ठेवणं आणि त्या अधिष्ठानावर बुद्धीने थांबणं, त्याला म्हणतात आत्मचिंतनामध्ये जीवन जगणं. रामकृष्ण हरिताई साष्टांग टिकल्या पिकल्या, पण हा परमार्थ महान आहे. भगवंताची जाण आहे. हा वेदांत आहे. इथं भगवंताची भेट आहे. इथं देहाची ताटातूट आहे. इथं ब्रह्माची समाप्ती आहे. इथं परमात्म्याची प्रतीती आहे. इथं अज्ञानाची निवृत्ती आहे. इथं सुखाला सुखाची अनुभूती आहे. मग ते अक्कल नाही. हे ऐकती ते ऐकती माऊली आणि ताकपिती जाऊ जाऊ मरशील ना खोकलाय ना कवर. अंतरंगामध्ये, वेदामध्ये, बोधामध्ये, ओवीमध्ये, कृष्ण परमात्माच्या गीतेमध्ये, तुकोबाच्या गाथामध्ये, पांडुरंगाच्या काकड्यामध्ये, विठोबाच्या नामामध्ये, हृदयाच्या आत्मस्वरूपामध्ये आणि जगतात असल्या व्यापक रूपामध्ये आता अडकायचं असते. थोडी वय वाचली. सत्संग अति भाग्य त्याला सत्संग मिळतो. अति अधिकार त्याला बोध कळतो आणि अति अंतःकरण उच्च त्याला परमात्मा मिळतो. उच्च अंतःकरण पाहिजे तर तिथं परमात्मा नांदतोच, प्रगटतोच, देहभाव संपतोच, प्रतिराम म्हणतीच, जगतभाव संपतच. अंतःकरण पवित्र आणि उच्च असल्यावर तपोमय असावं जीवन. त्या भगवंतासाठी बलिदान करावं जीवनाचं. त्याग करावा संसाराचा, भोगाचा. स्वीकार करावा ज्ञानाचा, वेदाचा. तेव्हा चमत्कार होतो मोक्षाचा. आशीर्वाद मिळतो संताचा, प्रसाद कळतो ग्रंथाचा, मोह जातो देहाचा, अनुभव येतो आत्म्याचा आणि तो अभेद वेदाचा. तो मार्ग सुखाचा, तो मार्ग सुखाचा असतो. बाकी सगळं दुःख आहे. साष्टांग सद्गुरु माऊली. नातं दुःखच आहे. संतती म्हणजे दुःखच आहे आणि संपत्ती म्हणजे केवळ दुःखच आहे. श्रवण म्हणजे सुखच आहे. मान्य करा त्याचा खड्डा पडा. आम्हाला कुणाचं देणं नाही आणि कुणाचं घेणं नाही. पटलं तर ऐका, नाही तर बाजूला निघा. न देणं न घेणं. भगवंतापुढे एकटा अर्जुन होता, नंतर उद्धव होते. वर्णा नव्हता 1000 2000. एकट्याला सांगितली गीता.
एकट्या सांगितलं भागवत. भंडाऱ्या माळ्यावर कोण होते? आमचे तुकोबा. एकटे बसायचे ना अभंग म्हणायचे. कुणाची वाट बघत नव्हते. कमी आले आणि जास्त आले दुःख करत नव्हते. अभंग थांबत नव्हते आणि तुकोबा जगाकडे बघत नव्हते. ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा. त्यांना प्रेम करावं, त्यांना हृदयात धरावं. मग माया तुमच्यापाशी येते का बघावं. मग माया बाजूला जाते. कशामुळं? तुकोबामुळं, ज्ञानोबामुळं. थांबतच नाही माया. लेट लावलं की अंधार जामना लागतो का? नष्टच होतो. ज्ञानोबाकडे आल्यावर अविद्या राहते का? बाधितच होती. हो ताई. कैसा स्वप्नाची प्रस्ताव मग साच कावावो कोणी म्हणे. तैसे घा संन्यासीने मूळ विदेशी नाही जिने. अर्जुना, तैसे संन्यासीने मूळ विदेशी नाही जिने. स्वप्न झोपच नाही तर स्वप्न कुठलं? स्वप्नच नाही तर सत्य मिथ्या कुठलं? तस मूळ संन्यासीने अविद्याच नाही जिने. संन्यास योग केला कर्माचा, कर्म करून त्या कर्माचा संन्यास योग केल्यावर अविद्याच नाही तर पुढचा प्रश्नच नाही. जगत खरं का खोटं? कशाला भनभन? भनभन कशाला? वृत्ती देहाला वर येतच नाही तर जगताची जाणीव होतच नाही. तर जगताची जाणीवच नाही तर त्याला खरं म्हणायचं का खोटं म्हणायचं? ह्या भांगडीत कशाला पडायचं? हो ताई. किती छान खरंच. बाकीच्या भानगडीत जगायचं, मनाला त्रास नाही करून घ्यायचा, प्रपंचामध्ये नाही चिटकायचं आणि फटके नाही कुणाचे खायचे. अलिप्त राहायचं, वेदांतात जगायचं. फटके मारतात ले चिटकल्यावर, नाही चिटकायचं. नाही, संबंध परमा व्यवहार करायचा आणि संबंध भगवंताचा भोगायचा. वृत्तीला बाजूला काढायचं संसारातून. भिन्न करायची वृत्ती देहातून, अभिन्न करायची ईश्वरात. अनिष्ठ व्हायचं तत्वात, एकरूप व्हायचं व्यापकात. आणि मग व्यवहार तुम्हाला काहीच करीत नाही. सुख दुःख तुम्हाला व्यवहार देतच नाही. आणि नाते आज जातच नाही. अविद्या तिथं उरतच नाही. ब्रह्मविद्या संपतच नाही. जन्म मरण तुम्हाला शिवतच नाही. ही ज्ञानाची रीती आहे आणि बोधाची स्थिती आहे आणि परमात्म्याची प्रतीती आहे. व्यवहारापासून, नात्यापासून अलिप्त भाव जागा ठेवायचा आणि हे जीवन मुक्तीचे सुख भोगायचं. हा संसार सुंदर बनवायचा आणि जीवन जगताना ह्या वृत्तीला सोडून द्यायचं. व्यवहार जरी झाला तरी कुणाचा व्यवहार आहे? वृत्तीच आहे ना. वृत्ती व्यवहार करते ना. माझा संबंध त्याच्याशी नाही ना. माझा संबंध परमात्म्याशी आहे. वृत्ती आणि व्यवहार आहे ती बघल, मी त्याला बघतीये. माझी वृत्ती बाधित आहे, मी बोधात आहे, मी परमात्म्यात आहे. व्यवहार कशाला? मला अनुभव, मला नको भाव, मला अनुभव पाहिजे, व्यवहार नाही. असा जेव्हा बुद्धी ठाम निश्चय करते तर व्यवहार करून ती अलिप्त असते. म्हणून तिला चटके बसत नाहीत आणि संसारात ते फटके लागत नाहीत, कारण ती देहावर येत नाही. ती भगवंतात रममाने ईश्वरात एक रूप आहे. ऐक्याचा तिला अनुभव आहे. आत्मसुखामध्ये ती रमलेली आहे. व्यवहार तिने टाकलेला आहे, अनुभव तिने चाकलेला आहे, भाव तिने बंद केलेला आहे. तिने अध्यात्माचा लाभ घेतलेला आहे म्हणून व्यवहार तिचा संपलेला आहे. म्हणून ती व्यवहार बाधित आहे आणि निर्व्यवहार ती
ती स्वरूपात आहे बुद्धी, निर्व्यवहार, निर्विकार, निर्व्यापार. अबाधित परमात्म्यात बुद्धीचा सगळा लोंढा एक रूप आहे. ती परमात्म्यात सदाकार आहे. कुठं ते आहे, कुठं संसार आहे, कुठं व्यवहार आहे, कुठं विकार आहे, कुठं आकार आहे, कुठं आकार आहे बुद्धीला. ती निराकारात आहे. कुठं भेद आहे अंतःकरणाला, ते अंतःकरण अभेदात आहे. कुठं जगत आहे, जगदीश्वर आहे. तेव्हा संसार स्पर्श करत नाही आणि सुख दुःख उत्पन्न होत नाहीत, भेद राहत नाही, अभेद जात नाही. ही ज्ञानाची रीती आहे, ही साधूची संपत्ती आहे, ही मोक्षाची अनुभूती आहे, ही योगीची फलप्राप्ती आहे. हे समजून घ्या बाबांनो. हे पडल्यावर हे मिळणार नाही, हे तुम्हाला कधी कळणार नाही. अवघड आहे अनुभव, अवघड आहे अवस्था. ही अवस्था अवघड आहे, पण माऊलीनं सोपी केली आहे. जास्त प्रपंचात तोंड घालू नका, सडकून काढते ते. तोंडाला चिमटा, वाणी बंद, मन शांत, अंतकरण निवांत. तो खरा वेदांत, विदेचा अंत, तोच महंत. हरिओम हरिओम. साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग दंडवत. शब्द शब्द जपून ठेव. प्रत्येक शब्द ब्रह्म आहे. हा बेटा, भगवंताची देणे भाऊ. मी काय पाठ केलं का एकटी आहे तर मला कुठं पण नाही. जर बाहेर कर खोली नाही म्हणून बाहेर गेले तर रात्री 9ला आले, 8:30 9ला सोडला आणून त्याला. घरातही नव्हतं. नंतरचे काम केले 12 वाजले मला. ना अभ्यास ना फिभ्यास ना काय नाही. तरी भगवंत कमी पडू देत नाही. हे वय तर मागच झाले लागून 8 खाली लिहून ठेवले. आलू बरोबर पाहिलं झोपले. माझे चित्त तुझे देवा विठ्ठला पांडुरंगा, माझं चित्त देहावर नको. मग कुठं रे, कुठं तुझ्या पायावर. राहो ऐसे करी काही, तेव्हा काहीतरी करणार आहे. काय करू तू बाबा, माझं चित्त तुझ्याकडे ये ना. कधी हाकडे यायला त्रास द्यायला मग तिथे ठेवू नका. मग तुम्हीच करू शकता ते. बाही माझ्या हाताला धरून भव हातारी दातारा. हे भवसागर तारुण्या हाताला धरा. हा विनंती करतो भक्त, तेव्हा होतो मोक्त. माझ्या हाताला धरणार मीच आहे आणि तुझ्यात पण मीच आहे. तुम्ही दोन नाही. हे तुला कळत नाही. हाताला धरण कशाला धर म्हणतो तू. धरायचं सांगावं लागतं का. छोटं बाळ मांडीवर आहे, माय त्याला पकडती. तसं तू माझ्या मांडीवर आहेस, मी तुला पकडतो. पडू देत नाही, उपाशी ठेवत नाही. हे भक्ताचं भगवंताचं नातं असतं. आपला त्याच्यावर तेवढा विश्वास नाही हो. आपला विश्वास कमी करतो. मुळावे देशी नाही जिने. अर्जुना, ते संन्यास कसा कर्म संन्यास येऊ. तिथे मूळ जी अविद्या तीच मरून जाते. मुळावी देशी नाही जिने, ती जिवंत राहत नाही. कोणची मूळ अविद्या म्हणजे. मूळ अविद्या म्हणजे काय देवा. एक दोन आहेत अविद्या, दोन आहेत. सांगा बरं. एक तुलाविद्या, एक मूलाविद्या. हे पदार्थ दाखवती, एक जगत दाखवती. पदार्थाला आहे म्हणती, एक जगताला आहे म्हणती. जगताचा अत्यंत अभाव होतो तेव्हा मी प्रगट होतो. मूलाविद्या, तुलाविद्या. परिच्छिन्न परिच्छिन्न वस्तूला आहे म्हणती आणि जी जगतच आहे म्हणती. जगत आहे म्हणते ती मूल माया. पदार्थ आहे म्हणते ती तूल माया. आणि मी ब्रह्म आहे म्हणते ती तर मायाच मेली.
अविद्येशी नाही जिने. हरिओम. हो तर शब्द वाचलं तर काय माती कळते काय? काय कळत नाही. आणि काही कळत नाही हे बी कळत नाही. अविद्येशीची नाही जिने मातीचे कार्य कोणे घेपे तिचे पै. अविद्याच नाही तर तिने दाखवलेलं जगत हे कार्य आहे का? ज्या विद्येमुळे हे कारण आहे आणि जगत हे कार्य आहे. मूळ अविद्या कारणच नाही तर जगत कार्य सिद्ध होईल का? मातीच नाही मडकं बनल का? मग कर्मसन्यास योगानं अविद्याच मिळली तर तुला जगताची भ्रांती होईल का? तुझा देहभाव उत्पन्न होईल का? आणि तू माझ्यापासून दूर जाशील का? आणि तुला सुख दुःख भोगावं लागल का? तू माझ्याहून भिन्न होशील का? नाही देवा. आहे ओवी असं 5 मिनिटात ऐकासारखी ओवी का? मूळ अविद्येस नाही जिने. जी मूळ माया आहे ती जर भस्म होती बोधानं कर्मसन्यास योगानं तर त्या अविद्येने दाखवलं जगत आहे म्हणायला कोण उरलं? आणि जगतच जर अविद्याच खरी नाही तर तिने उत्पन्न केलं जगत खरं ठरेल का? नाही देवा. तिथं कारण खोट आहे तर कार्य खरं कसं होईल? हे अविद्या कारण आहे आणि जगत हे कार्य आहे. कार्य करण्याचा अभेद असतो म्हणून दोन्ही एकच असतात. ही पण नाही आणि जगत पण नाही असे बोले. मोक्ष आता भोगावा वृत्तीला त्यागावं. जाऊन काय नेऊन काय सांगून तरी काय लोकांना फायदा काय? आहे तसे तसे आहेच. चला मातेचे कार्य कोणे घेपे तिचे. त्याचं कार्य काय करणार आहे कोण? त्याच्या कार्याचा का संबंध जगताशी? जाऊ दे चला बाबा किती बोलावं. आपला गाभा काळाला बस संपला विषय. म्हणून संन्यासी पाही कर्माची गोठी किजेल काही. परी अविद्या आपल्या देही आहे जे का. परी अविद्या आपल्या देही आहे जे का. जर आपल्या देहात अविद्या जिवंत ठेवली संबंध ठेवला मग जगत भाव मग दृश्य जगत त्याला स्थान आहे. मग जगत नाही अविद्याने असं म्हणता येत नाही. पण जर अविद्या जर ब्रह्मविद्येनं मारून टाकली कर्माचा कर्म संन्यास योग झाला तुझ्या देहातल्या अविद्याच भस्म होती मरून जाते. पण जर तू कर्म संन्यास योग साधला नाहीस तर तुझ्या देहात अविद्या तशी कायमच राहते. म्हणून तू केलेल्या कर्माचा कर्म संन्यास योग कर फलाचा त्याग कर म्हणजे तुझ्या देहातल्या अविद्या भस्म होती निवृत्त होती आणि ती खरी आत्मस्थितीला भोगता येते असं माऊली बोलतात. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान श्री माऊली ज्ञानेश्वर